सुंदर ते दान उभे विटेवरी कर कटावरी देवोनिया कर कटावरी देवोनिया सुंदर ते दान उभे विटेवरी कर कटावरी देवोनिया तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर दान आवडे निरंतर दान तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर दान आवडे कुंडळे तळपती श्रवणी मकर कुंडळे तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडळे तळपती श्रवणी तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर दान आवडे निरंतर दान आवडे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे एकी सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे एकी सर्व पाहिला श्रीमुख आवडीन पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला आवडी तुलसी हार गळा तुलसी हार गळा कासे पीतांबर
तुलसी हार गळा तुलसी हार गळा हाती पीतांबर हे तुलसी हार गळा तुलसी हार गळा हाती पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा हाती पीतांबर आवडे निरंतर हे झाला आवडे निरंतर आवडे निरंतर हे झाला आवडे निरंतर तुलसी हार गळा तुलसी हार गळा हाती पीतांबर तुलसी हार गळा अभिनोपाल कुमारी विठोबार कुमाई आई देवी विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई रघुमाई हॅलो हॅलो थोडं तिकडे सरा पाहुली माईक पण घ्या तिकडे हां सरा तिकडे थोडं Hare
चिंतामणी देवा गणपती सियाला
गणपतीसी आना देवा गणपतीसी आना चिंतामणी देवा गणपतीसी आना चिंतामणी देवा गणपतीसी आना करवावे भोजन तुझे पात्रे करवावे भोजन तुझे पात्रे करवावे भोजन तुझे पात्रे येवी कैसी तोरे करवावे भोजन तुझे करवावे भोजन तुझे पात्रे वे वंचित कया तोरे तुकया चिंतामणी देवा गणपतीसी आना चिंतामणी देवा गणपतीसी आना करवावे भोजन तुझे पात्रे करवावे भोजन तुझे पात्रे करवावे भोजन तुझे पात्रे देवा म्हणे तुकया एरवी कैसी तोरे म्हणे देवा एरवी कैसी तोरे तुझे पात्रे करवावे भोजन अभिमाना भितरी नागवला अभिमाना भितरी नागवलो अभिमान भितरी नागवलो अभिमान भितरी नागवलो देवा म्हणते तू कया एवढी कैसी तोरी देवा म्हणे तू कया एवढी कैसी तोरी अभिमान भितरी अभिमान भितरी नागवलो म्हणे तू कया एवढी कैसी तोरी देवा म्हणे तू कया एवढी कैसी तोरी विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय, सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा की जय, ओ माते की जय, परशुराम भगवान की जय, अवधूत चिंतन गुरुदेव गोपाल कुमारी चिंतामणी देवा गणपती स्याना करवावे भोजन तुझे पात्री देव म्हणती तू क्या एवढी कैची थोरी अभिमान भित्री नागवलो वाढव्य झाला शिव झाल्यानं वाढव्य झाला शिव झाल्यानं तटस्थ ब्राह्मण बैसलेली देव म्हणती तू क्या एवढी कैची थोरी अभिमान भित्री नागवलो तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोर्यासी देव म्हणती तू क्या एवढी कैची थोरी अभिमान भित्री नागवलो महायोग पीठे तटे भीमरद्यम वरम पुंडलिकाय तांतु मुनिंद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग करू प्रथम नामाना पांडुरंग करू प्रथम नामाना पांडुरंग करू प्रथम नामाना पांडुरंग करू प्रथम नामाना दुसरे चरणा संतगीया दुसरे चरणा संतगीया त्यांच्या कृपदाने कथिता विचारू त्यांच्या कृपदाने कथिता विचारू दुसरे चरणा संतगीया दुसरे चरण संतगीया त्यांच्या कृपदाने कथिता विचारू त्यांच्या कृपदाने कथिता विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू त्यांच्या कृपदाने कथेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपदाने कथिता विचारू त्यांच्या कृपदाने कथिता विचारू पांडुरंग करू प्रथम अनुमान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी प्राप्त होईल कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान संत भगवान भक्त श्रीमंत संत वैराग्याची मूर्तिमंत पुत्रे जगद्गुरु तुकोबाराय
यांचा 4 शब्दाचा उत्कृष्ट असा अभंग व गणपती बाप्पांना बोलवण्याकरता घेतलेला अभंग तुम्हा मायापाच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाल विठाल अल्पहासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा. जगत चालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्माच्या कृपाशीर्वादाने ज्यांच्या सत्तेने वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही, वृक्षाची पाने हलेजाची सत्ता तुझी सत्तेने वेदासी बोलाने, 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 तुझ्याची कलाने तुझी आवाने, तुझ्याची कलाने तुझी आवाने, ऐका तुझा माझा जमाना जगाने, 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 तुझ्याची कलाने तुझी आवाने, तुझ्याची कलाने तुझी आवाने, ऐका तुझा माझा जमाना जगाने, 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 जमाना जगाने. तुझ्या सत्तेने वेदासी बोलेन, सूर्यासी चालेने तुझ्या वय, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा देन. ज्यांच्या सत्तेने वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही, त्यांच्या कृपेने भगवान परमात्माच्या कृपेने आज मला इथं सेवा लाभली आहे. मी माझ्या आई वडिलांचे चरणी नतमस्तक होते, माझ्या गुरुवरी दीपकबाबा पाटील यांच्या चरणी नतमस्तक होते आणि शैलेश महाराज आमरे यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होते. हे अतिशय सुंदर आम्हाला सायन्स शिकवतात गुरुकुलमध्ये. आणि प्रकाश महाराज तांबेडकर हे सुद्धा आम्हाला कराटेचा क्लास घेतात गुरुकुलमध्ये. त्यांच्या दोघांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि आमच्या साक्षीताई, संजीवनीताई, निकिताताई यांचा उत्कृष्ट आवाज आहे, यांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते व कीर्तनाला सुरुवात करते. विठाल आणि नामदेव महाराज कापसे हे सुद्धा आम्हाला भगवद्गीता, इतर जनरल नॉलेज तर आम्हाला देतात किंवा आध्यात्मिक अजून अभ्यास शिकवतात आम्हाला. तर एवढं बोलून माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठाल सर्वप्रथम अभंगाचा सरळ अर्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. चिंतामणी देवा गणपती सियाना. तुकोबराज चिंतामणी महाराजांना म्हणतात की चिंतामणी महाराज तुमचे उपास्य दैवत, आराध्य दैवत जे गणपती बाप्पा आहेत त्यांना तुम्ही भोजनाला बोलवा आणि काय करा तर अजून एक पात्र त्यांच्यासाठी मांडा. पुढं देव सुद्धा म्हणतात, देव म्हणती तू क्या एवढी काहीची थोरी, अभिमान भित्री नाग बोलो. चिंतामणी महाराज तुकोबरांना म्हणतात की तुमची एवढी थोरी आहे, तुमच्याकडे एवढी शक्ती आहे, तरी तुम्हाला तीळ मात्र सुद्धा अभिमान नाही आणि आम्ही अभिमानामुळे फसलो आहोत. आणि पुढं महाराज सांगतात की वाढ वेळ झाला शिळ झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. तुकोबराज चिंतामणी महाराजांना म्हणतात की खूप वाढ वेळ झाला, म्हणजे जेवण वाढलंय, खूप वेळ झाला आहे, अन्न सुद्धा निवाले आहेत म्हणजे शिळे झाले आहेत आणि ब्राह्मण सुद्धा ताटावरती बसलेले आहेत. तर तुम्ही काय करा तर तुमच्या गणपती बाप्पांना भोजनाकरिता बोलवा. पुढं महाराज म्हणतात, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोर्यासी. तुकोबरा म्हणतात चिंतामणी महाराज तुमच्या पुण्यामुळे मी काय करेन तर गणपती बाप्पाला लवकरात लवकर घेऊन येईन. हा झाला अभंगाचा सरस अर्थ. विठाला विठाला विठाला. आता बोला, महादेवाचे पुत्र कोण? ज्यांचे सुपासारखे कान आहेत, छोटे छोटे डोळे आहेत आणि वरती मुकुटमणी धारण केलाय,
पिवळा पितांबर धारण केलेला आहे. ऐसे कोण आहेत? तर गणपती बाप्पा, ज्यांचं आज आगमन झालेलं आहे. तर बघा गणपती बाप्पांचं जन्म कसं झालाय तुम्हाला मी थोडक्यात सांगते. बघा, एक वेळेस माता पार्वती स्नान करत होत्या. माता पार्वती स्नान करत असताना त्यांनी नंदीला एक वेळेस भार उभं केलं होतं. विनायचं भार उभं केलं होतं आणि तेवढ्यात महादेव आल्यावर नंदीने त्यांना अडवलं नाही व ते निघून गेले. आतमध्ये निघून गेल्या आणि माता पार्वती स्नान करत होत्या. स्नान करत असताना माता पार्वतींना लज्जा वाटली आणि त्या नंदी मग काय केलं, तर नंदीनं त्यांनी एक कानाखाली दिली व बोलल्या की तुला आज्ञा दिली होती की कोणालाही आत येऊ द्यायचं नाही आणि तू महादेवांना आतमध्ये पाठवलंस. म्हणून त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी काय केलं, तर त्यांच्या मळापासून गणपती बाप्पा म्हणजे एक मूर्ती तयार केली आणि त्याच्यात प्राण ओतले. आता एक पोरगा मला येऊन म्हणालं की मळापासून माता पार्वतीने मूर्ती तयार केली, तर असे किती दिवस माता पार्वतीने स्नान केलं नाही. तर मला सांगायचं काय, तर अगोदरच्या स्त्रिया आंघोळ करताना अंगावरती उठणं लावत होत्या. उठणं लावत असताना त्यांनी एवढा मोठा गोळा उठण्याचा साठवलेला होता आणि एके दिवशी त्यांनी काय केलं, तर त्याला मूर्तीचा आकार दिला आणि आकार दिल्यावरती त्याच्यात प्राण ओतले आणि एखादी व्यक्ती झोपेतून उठते तशी गणपती बाप्पा उठले व गणपती बाप्पाने माता पार्वतीला नमस्कार केला. माता पार्वतीला नमस्कार केल्यावर गणपती बाप्पा म्हणाले की माते, माझं काय कार्य आहे? तर माता पार्वती म्हणाल्या की मी स्नानाला गेल्यानंतर तू माझ्या विनयाचं रक्षण करशील, कोणालाही आत येऊ द्यायचं नाही. गणपती बाप्पा म्हणाले ठीक आहे. गणपती बाप्पा आज्ञेप्रमाणे बाहेर निघून गेले व माता पार्वती स्नान करत गेले. गणपती बाप्पाने तेवढाच बाहेरून आवाज दिला, माते, जर माझं नाव कोणी विचारलं तर मी माझं नाव काय सांगू? माता पार्वती म्हणाल्या, तू माझं विनयाचं रक्षण करशील ना, म्हणून तुझं नाव विनायक. म्हणजेच गणपती बाप्पांचं सर्वप्रथम नाव हे विनायक आहे. तर गणपती बाप्पा बाहेर उभे राहिले व तेवढ्यात त्रिशूल घेऊन महादेव आले आणि महादेव म्हणाले की मला आतमध्ये जायचंय. तेवढा गणपती बाप्पा म्हणाले असू द्या कुत्रा आहे. आता उद्या म्हणतील की विद्यादाच्या कीर्तन कुत्रा सुद्धा उपस्थित नव्हता. बघा, असू द्या, त्यांचा काहीतरी प्रारब्ध असते म्हणून त्यांना आज कीर्तन ऐकायला मिळालं आहे. असो, आपण आपला असं. तर बघा, गणपती बाप्पा बाहेर उभा आणि तेवढ्यात त्रिशूल घेऊन महादेव आले. महादेव म्हणाले की मला आतमध्ये जायचं आहे आणि माता पार्वती स्नान करत होत्या. म्हणून गणपती बाप्पा म्हणाले की माझ्या मातेची आज्ञा आहे की कोणालाही आत येऊ द्यायचं नाही. तर महादेव म्हणाले की मी कोण आहे तुला माहित आहे का? गणपती बाप्पा म्हणाले तुम्ही कोणी का ना असू, पण माझ्या मातेची आज्ञा आहे. महादेव म्हणाले मी कैलासपती आहे, कैलासपती. ते म्हणाले, गणपती बाप्पा म्हणाले तुम्ही कोणी का ना असू, पण माझ्या मातेची आज्ञा आहे की कोणालाही आत येऊ द्यायचं नाही. शिवजी म्हणाले, महादेव म्हणाले की कोण आहे तुझी माता? गणपती बाप्पा म्हणाले की माझ्या मातेचं नाव पार्वती आहे. पुन्हा महादेव म्हणाले, अरे मी पार्वतीचा पती, तुझा पिता आहे, मला आतमध्ये जाऊ दे. गणपती बाप्पा म्हणाले तुम्ही कोणी का ना असू, पण माझ्या मातेची आज्ञा आहे की कोणालाही आत येऊ द्यायचं नाही. तर महादेवांना अति क्रोध आल्यानंतर त्यांनी गणपती बाप्पांसोबत युद्ध झालं. महादेवाचं आणि गणपतीचं युद्ध झाल्यानंतर आता गणपती हे माता पार्वतीचं पुत्र होतं, ते हट्टीच होतं, ऐकत नव्हतं. तर युद्ध करू लागले सुद्धा ऐकत नव्हते गणपती बाप्पा. आणि महादेवाला अति क्रोध आल्यानंतर त्यांनी हातात त्रिशूल घेतलं आणि त्रिशूल घेतल्यानंतर त्यांनी गणपती बाप्पांवरती फेकलं. गणपती बाप्पावरती फेकलं आणि गणपती बाप्पाचा शिरछेद झाला. म्हणजे मस्तक एका बाजूला आणि धड एका बाजूला पडलं. आणि तेवढ्यात आई अशी किंचाळी जोरात ऐकायला गेली माता पार्वतीला. माता पार्वती घाबरतच बाहेर आल्यानंतर त्यांनी पाहिलं रक्ताने लाल धड गणपती बाप्पांचं पडलंय, शिरछेद झालाय. मग माता पार्वतीने आकरा विकार होऊन क्रोध आल्यानंतर त्यांनी कालीरूप धारण केलं आणि कालीरूप धारण केल्यानंतर म्हणाले की स्वामी तुम्ही हे काय केलं आहे? महादेव तुम्ही हे काय केलं आहे? माझ्या पुत्राचा तुम्ही शिरछेद केलं, माझ्या पुत्राला तुम्ही मारलं, मी या पृथ्वीचा नाश करेल जर तुम्ही माझा पुत्र जिवंत नाही करून दिला तर. महादेवांना दया आली. महादेव म्हणाले पार्वती तू शांत हो, मी तुझा पुत्र जिवंत करून देतो. तर माता पार्वती शांत काय होतच नव्हतं जोपर्यंत त्यांचा पुत्र जिवंत नव्हता होत. तर महादेवाने सांगितलं नंदीला
की उत्तर प्रदेशामध्ये जे जंगल आहे त्या जंगलामध्ये काय कर, तर जो प्राणी तुला प्रथम भेटेल, पहिल्यांदा भेटेल, त्या प्राणीचं शीर घेऊन ये. आणि गणपती नंदी आज्ञेप्रमाणे उत्तर प्रदेशात जंगलात गेले. आणि जंगलात गेल्यानंतर त्यांना गजानन नावाचा हत्ती दिसला. हत्ती दिसल्यानंतर त्यांनी त्या विठाला हत्तीचं शीर घेऊन आल्यानंतर महादेवाच्या हाती दिला. आणि हाती दिल्यानंतर महादेवाने गणपतीला धडाला लावले. गणपती असे झोपेतून उठतात तसे उठून माता पार्वतीला नमस्कार केला. माता पार्वती आनंदी झाल्या पण परत रडू लागल्या. म्हणाल्या की धड मानवाचं आणि शीर पशुचं, याला कोण देव मानेल, कोण याची पूजा करेल, कोण याची आराधना करेल. स्वामी हे काय केलं तुम्ही, धड मानवाचं शीर पशुचं, ह्याला कोण देव मानायची, कोण पूजा करेल. तर महादेवाने गणपती बाप्पांना वरदान दिले की मृत्यू लोकांमध्ये कोणतीही पूजा असो, कोणतीही विद्या असो, लग्न काहीही असो, पहिला गणपतीला मान दिला जाईल. म्हणून आज काही ठिकाणी 1.5 दिवसाचा गणपती होता, तर आज सत्यनारायणची महापूजा झाली. मग कोणाला पहिला पूजेचा मान मिळाला, गणपती बाप्पांना. म्हणजे या मृत्यू लोकात गणपती बाप्पाला पूजेचा पहिला मान आहे. बघा आता ही गणपतीची पूजा झाली, गणपतीचं थोडंसं महत्व सांगितलं. तर आज गणपतीचं आगमन झालेलं आहे. आगमन झालं म्हणजे आज आपण आनंदाने गणपती आपण घरी घेऊन आलोय. कसे घेऊन आलोय, तर पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहाराच्या ताशाचा आवाज झाला रे गणपती माझा नाचत आला. ताशाचा आवाज झाला गणपती माझा नाचत आला. गणपती माझा नाचत आला. बघा आज अगदी ताशाच्या एकदम गजरात आपण बाप्पांना घेऊन आलेलो आहोत. पण आमच्या हरिकीर्तनामध्ये आम्ही पखवाज वाजवतो आणि ताशावरती बाप्पांना बोलवत नाही. तर पखवाजाच्या धूमवरती आम्ही बाप्पांना घेऊन येतो. असो, हा झाला थोडासा महत्व. आता आपण अभंगाकडे बघू. तर बघा एक वेळेस चिंतामणी महाराजांकडे तुकोबराय जातात. तर चिंतामणी महाराजांना खूप अहंकार झाला असतो आणि हे सुद्धा गणपती बाप्पाचे खूप मोठे भक्त असतात. ऐका, पुण्यापासून चिंचवड नावाचं एक गाव होतं. त्या गावी मोर्या गोसावी नावाचे एक ब्राह्मण होते आणि त्या ब्राह्मणाचा पुत्र चिंतामणी महाराज. आणि मोर्या गोसावीच्या गादीवर सध्या चिंतामणी महाराज विराजमान होते. आणि मग चिंतामणी महाराजांना तुकोबरायांची कीर्ती कळली. तुकोबरा आणि पांडुरंग एक सोबत भोजन करतात हे चिंतामणी महाराजांना कळलं. चिंतामणी महाराजाला कळलं व ते म्हणाले की अशी सत्पुरुषाची भेट आपण घ्यावीच, आपण त्या सत्पुरुषाची भेट घ्यावी. म्हणून चिंतामणी महाराजांनी एका मनुष्याला सांगितले की तुकोबरांना भेटीस बोलवावे. तर तुकोबरांना हे अगोदरच कळलं, सांगण्या अगोदरच कळलं. म्हणून तुकोबराय त्यांच्या भेटीस निघाले. मनुष्य त्यांना अर्ध्या रस्त्यात भेटला, पण त्यांनी तुकोबरायांनी सांगितलं की तुम्ही पुढे निघून जा, मी येतो. तुकोबराय काही दिवसांनी चिंतामणी महाराजांकडे पोहोचले. चिंतामणी महाराजांची देवारात देवपूजा चालू असताना त्यांनी हार बघितला. हारामध्ये कीड लागली होती. म्हणून त्यांनी मनातल्या मनात त्या मायाला समजावलं पाहिजे असं बोलले. मग तुकोबरायांना हे कळलं. मग 2 घटकांनी चिंतामणी महाराजांची पूजा झाली. पूजा झाल्यानंतर चिंतामणी महाराज बाहेर आले आणि चिंतामणी महाराज बाहेर आल्यानंतर त्यांनी साक्षात तुकोबरायांना पाहिलं. पण त्यांनी नमस्कार न करता आलिंगन दिलं. आणि तुकोबरायांनी प्रथम तर नमस्कार केला, नंतर आलिंगन दिलं. तर बघा एवढी थोडी होती माझ्या तुकोबरायांची. एवढी शक्ती असताना सुद्धा त्यांना ते मात्र सुद्धा अभिमान नव्हता. तर असो, पुन्हा मग चिंतामणी महाराज म्हणाले खूप वेळ झाला आहे, पुष्कळ वेळ झाला आहे, आपण भोजनाला बसूया. मग तुकोबराय म्हणाले की आपण अजून 2 पात्र मागवा. तर चिंतामणी महाराज म्हणाले कशा करता. तर तुकोबराय म्हणाले एक तुमच्या देवासाठी आणि एक माझ्या देवासाठी. चिंतामणी महाराज म्हणाले ठीक आहे. तुकोबराय म्हणाले तुम्ही तुमच्या देवाला बोलवा आणि मी माझ्या देवाला बोलवतो.
चिंतामणी महाराज बसले भोजनाकरिता आणि त्यांनी मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणलेले व हातात पाणी घेतलं. पाणी घेतल्यानंतर त्याने ताटावर फिरवलं व देवाला जसं नैवेद्य दाखवतो तसं नैवेद्य दाखवलं. पण तुकोबरा म्हणाले नैवेद्य दाखवून देव तृप्त होत नाही, गणपती आपल्याला आपल्यासोबत भोजनाकरिता घेऊन या. मग तुकोबरा म्हणाले, चिंतामणी महाराज म्हणाले की गायत्री मंत्र म्हणला आणि देवाला नैवेद्य दाखवला की देव तृप्त होतो. पण ध्यानात त्यांना गणपतीचं दर्शन झाले नव्हतं. आपण सुद्धा तसंच आहोत. आपलं निष्ठावंत भक्त म्हणजे गणपती चिंतामणी महाराजांना गणपतीचं मनात ध्यान झालं नव्हतं. फक्त ते श्रेष्ठ भक्त होते. भक्त करत होते फक्त वरवरून, जसं आपण करतो वार बदलले की देव बदलतो तसं त्यांचं फक्त आतून अंतःकरण त्या देवापाशी नव्हतं. फक्त वरतून असं लोकांना दाखवत होते की आपण खूप भक्ती करतो. असो बघा, तुम्हाला एक उदाहरण सांगते जर समजलं नसेल तर. एक नवरा बायकोचं जोडपं होतं. एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि त्या दोघांचे रोज भांडणं व्हायचे. पण एक वेळेस ती बायको उंदराला घाबरत होती. उंदराला घाबरल्यानंतर त्या नवऱ्याला काय वाटलं की बायकोपेक्षा उंदीर श्रेष्ठ आहे, म्हणून त्याने उंदराची पूजा केली. उंदराला खायला दिलं. खायला दिल्यानंतर एक मांजर आली त्याच्या घरी एक मांजर आली व मांजराने त्याला आता मांजर जाती प्रिय काय खायला काय आवडतं उंदीर. तर तिने उंदरावरती बारीक लक्ष ठेवलं आणि लक्ष ठेवल्यानंतर उंदीर जसं तिला दिसला तसं तिने त्याच्यावरती झेप मारली. आता त्या माणसाला काय वाटलं उंदीरपेक्षा श्रेष्ठ कोण आहे, मांजर. तर मांजरला मग त्याने पाळल्यानंतर तिला खाऊ घातलं. मग ती मांजर अति जाडजूड झाली आणि एक वेळेस त्याच्या घरी कुत्रा आला. कुत्रा आल्यानंतर आता मग कुत्रा आणि मांजराचं पटत नाही. मग त्या कुत्र्याने मांजरावरती झेप घातली. मला मनुष्याला काय वाटलं की मांजरापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, कुत्रा. मग त्याने कुत्र्याला पाळण्याची सुरुवात केली. कुत्र्याला खायला द्यायचा रोज. आणि एक वेळेस बायकोने त्याच्या बायकोने स्वयंपाक केला आणि त्या कुत्र्याने ते खाल्लं. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक केला, दुसऱ्या दिवशी सुद्धा खाल्लं. आणि त्या बायकोला माहित नव्हती की आपल्या घरी कुत्रा आहे. मग तिसऱ्या दिवशी सुद्धा तिने स्वयंपाक केला, त्यांनी ते सुद्धा खाल्लं. मग तिसऱ्या दिवशी तिला असं वाटलं की आपला स्वयंपाक रोज आपण बनवतोय पण ते कोण खाते. माझा नवरा रोज मला भांडणं करतोय पण तो कोण खाते. मग चौथ्या दिवशी तिने भोजन बनवलं. ज्या ठिकाणी ठेवती त्या ठिकाणी ठेवले आणि नंतरला मग तिने काय केलं, ती बाहेर गेली आणि बाहेरून हळद लक्ष देऊ लागली आणि तो कुत्रा रोजच्या प्रमाणे येऊन भोजन केलं. मग त्याने बाईने काय केलं की ते लाठी घेतली आणि लाठीने घेऊन काय केलं, त्या कुत्र्याला हाणलं आणि ते त्याच्या नवऱ्याने पाहिलं. आता नवऱ्याला काय वाटलं कुत्र्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, बायको. मग त्याने बायकोला देवारात ठेवलं, बायकोची पूजा केली. काय म्हणलं, जय देवी जय माझी बायको, तू जय जय बोलत मी ऐको. बायकोची पूजा केली आणि बायकोला रोज पूजा, त्याच्यात धुणं भांडी तोच करू लागला. बघा मग बायकोला आता एक दिवस त्या दोघांची भांडणं झाली. मग त्या नवऱ्याने काय केलं, बायकोला हाणलं. मग त्याला काय वाटलं तिच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, तर मीच आहे. तिच्यापेक्षा श्रेष्ठ मीच आहे. मग त्याने स्वतःची पूजा केली. आता स्वतःची पूजा केल्यानंतर त्याला वाटलं इंद्रियापेक्षा आणि प्राणापेक्षा श्रेष्ठ कोण आहे. मग त्याला एक वेळेस वाटलं की इंद्रिय श्रेष्ठ आहे. मग त्याने काय केलं तर इंद्रिय काढले, एक डोळा काढला, एक हात काढला. मग त्याने इंद्रिय एक डोळा, एक हात, एक पाय सगळं काढलं. माणूस जगू शकतो ना, एक डोळा हात पाय असला जगू शकतो. मग जर प्राण हल्ला, आता समजा प्राण फक्त जागेवर हल्ला तर माणूस पडू शकतो. तर मग प्राण हल्ला, मग त्याला काय वाटलं की बाबा इंद्रियापेक्षा श्रेष्ठ प्राण आहे. मग काय प्राण म्हणजे कोण, तर देव. त्या देवाने ह्या शरीरात प्राण ओतले. मग तुम्ही काय आता तुमची भक्ती जशी नवरा माणसाची कशी भक्ती बदलली की हे श्रेष्ठ आहे. उंदरीच्या नंतर मांजर श्रेष्ठ, मांजरच्या नंतर कुत्रा श्रेष्ठ, कुत्र्यानंतर बायको श्रेष्ठ, बायकोनंतर मी स्वतः श्रेष्ठ आणि त्याच्यानंतर प्राण श्रेष्ठ. प्राण म्हणजे देव. बघा मग आपली कशी भक्ती बदलते. आला सोमवार कोण, महादेव. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती.
शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे चित्ती वाजे वदना शिव राम वाजे वदना शिव राम तू वाजे वदना शिव राम वाजे वदना शिव राम. बघा गेला सोमवार आला मंगळवार. मंगळवार कोण? देवी. देवी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुर मदनाला सुरतापती करावया जाणे सुरतापती करावया जाणे बसाला रे तू बाबरे नवलाई आयसा जोगवा मागेन आयसा जोगवा मागेन. बघा गेला मंगळवार. मंगळवार नंतर बुधवार आला बुधवार. बुधवार कोण? विठ्ठल भगवान परमात्मा. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा बुधवार गेला. बुधवार नंतर कोण? आला गुरुवार. गुरुवार कोण? गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राणांचा माझा. गुरुवार संतचा राजा प्राणांचा माझा गुरुदेवा नारे तुझा गुरुदेवा नाही तुझा गुरुदेवा नाही तुझा. बघा गेला गुरुवार. गुरुवार नंतर कोण? शुक्रवार. पुन्हा आली देवी. पुन्हा भक्ती बदलली. फू बाय फू फुगाडी फू फुगे बाय फुगाडी फू बाय फू फुगाडी फू बाय फुगाडी फू फू बाय फू फुगाडी फू फुगे बाय फुगाडी फू बाय फू फुगाडी फू निजब्रह्म तुगे बाय परब्रह्म तू ओ निजब्रह्म तुगे बाय परब्रह्म तू 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 ओ बाय फुगाडी फू फुगे बाय फुगाडी फू बाय फुगाडी फू फुगे बाय फुगाडी फू गेला शुक्रवार. शुक्रवार गेला. देवी गेली. आता कोण? हनुमंत राय. शनिवार आला. हनुमंत महाबळी रावणाची दाढी दाढी करा माझा हनुमंत महाबळी रावणाची दाढी कया मदन अहो गेला शनिवार. शनिवार गेला. मग कोण? रविवार आला. रविवार आला. मग कोण? अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होणी भजनी लागी देव करा कैवारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या
मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची हो, सोमवाराला, मंगळवाराला, बुधवाराला, गुरुवाराला, शुक्रवाराला, शनिवाराला, रविवार अशीच नाही. जसं वार बदलतात तशी आपली भक्ती बदलते. त्या माणसाची उंदर पासून मांजर, मांजर पासून कुत्र, कुत्र पासून बायको, बायको नंतर स्वतः, स्वतः नंतर प्राण, इंद्रिय नंतर प्राण. आपलं असं वारानुसार भक्ती बदलते. आणि चिंतामणी महाराजांचं कसं होतं तर त्यांना अभिमान झाला होता की जगात श्रेष्ठ भक्त कोण आहे तर मी. आणि पणा जाऊ दे दुरे मी तो 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 पणा जाऊ दे दुरे एकच घोंगडी पांघरू हरी 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 एकच घोंगडी पांघरू हरी. बघा, अहंकार जीवनात नसला पाहिजे. बघा, अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. बघा, अहंकार हरण करण्यात चिंतामणी महाराजांचा हरण करण्यासाठी तुकोबरा आले होते. आणि तुकोबरांनी चिंतामणी महाराजांना काय सांगितलं तेच अभंगाचा प्रथम चरण. चिंतामणी देवा गणपती सिया गणपती सिंहाना तुझे पात्रे देवा करावे भोजन तुझे पात्रे तुझे पात्रे देवा म्हणे कया एरवी कैसी चिंतामणी देवा गणपती सियाना करावे भोजन तुझे पात्री. तुकोबरा म्हणतात चिंतामणी महाराज तुम्ही तुमच्या आराध्या दैवत गणपती अप्पा त्यांना तुम्ही घेऊन या, आपण काय करू तर भोजनाला बसू. असं अहो देव म्हणते तू काय एवढी कायची थोडी. चिंतामणी तुकोबराला ती मात्र सुद्धा अहंकार नव्हता. अहो चिंतामणी तुकोबरायांची गाढवावरती बसून मिरवणूक काढली, काठी मार मार मारलं. अहो तुकोबरायांचा एक प्रसंग सांगावाच वाटतो. तुकोबरा एकदा शौचालयात गेले होते आणि त्यांच्या रोमारोमातून विठ्ठल 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 असा आवाज येत होता. का तर त्यांनी संसारात असं परमार्थ केला. आपल्याला असं नाही, परमार्थात असून संसार केला नाही. कारण आपण काय म्हणतो, बायको काय म्हणते नवऱ्याला, तुम्ही माझा आणि मी तुमची. पण तुकोबरा काम म्हणतात, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा.
मी विठ्ठलाचा. नवरा बायको काय म्हणतात, तुम्ही माझे आणि मी तुमचे. पण परमार्थात तुकोबरा काय म्हणतात, देवा तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा आहे, बाकी संसार आम्हाला नको. असो तर बघा, एकदा तुकोबराय शौचालयात गेले होते आणि त्यांच्या रोमारोमातून विठ्ठला विठ्ठल 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 असं नामस्मरण येत होतं. आणि ते एका व्यक्तीने ऐकलं आणि रामेश्वर भट्टाला जाऊन सांगितलं. रामेश्वर भट्ट क्रोधात अगदी रागात शौचालयात आले आणि त्यांनी ऐकलं की तुकोबराय शौचालयात गेलेत आणि काय म्हणतात, विठ्ठल विठ्ठल असं भगवंताचं नामस्मरण करतायत. त्यांनी तुकोबरायांना आवाज दिला, म्हणाले, अरे तू क्या, तुला कळत नाही का की भगवंताचं नामस्मरण कुठं करावं. तुकोबरा काय म्हणाले की माझ्यावरती ताबा राहिला नाही, माझ्या वाणीवरती माझा ताबा नाहीये, माझ्या रोमारोमातून माझ्या वाणीतून भगवंताचं नामस्मरण आपोआप होतं, मी स्वतः म्हणत नाही, आपोआप घडतं. तर रामेश्वर भट्ट म्हणतात, आणि तुझी जीभच वळतो, आणि तुझी जीभच कापून टाकतो. मग तुकोबरायांनी जीभ बाहेर काढली आणि रामेश्वर भट्टाने पकडली. तेव्हा त्या भगवंताचं नामस्मरण तरीही येत होतं. काय येत होतं, विठ्ठल 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 असं भगवंताचं नामस्मरण सतत चालू होतं. मग रामेश्वर भट्टांना कळून आलं की हा साधा सुद्धा माणूस नाहीये, हा कोण आहे, साक्षात माझ्या पांडुरंगाचा अवतार आहे. अवतार तुम्हा धरा या कारण उधर या जन जड जीवा. बघा, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवली. मग रामेश्वरांना काय वाटलं की हा साधा सुद्धा माणूस नाहीये, कोण आहे तर साक्षात पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून त्यांनी काय केलं, माझ्या तुकोबरायांची माफी मागितली आणि त्यांना तुकोबरायाने सहज माफ केलं. आपण जर एखादा आपल्याला अरे म्हणाला तर आपण काय म्हणतो, का रे लगेच म्हणतो ना, पण तुकोबरायांना जरा ती मात्र सुद्धा अभिमान नव्हता. म्हणून देव सुद्धा म्हणतात, देवाने सुद्धा त्यांना वैकुंठातून वाहन पाठवलं स्वर्गात येण्याकरिता. तर एवढी माझी तुकोबरायांची शक्ती होती, पण ती मात्र सुद्धा अभिमान नव्हता. आपण गाडी काय घेतली लगेच आपल्याला अभिमान वाटतो, आयफोन काय घेतला लगेच अभिमान वाटतो की त्याच्याहून श्रेष्ठ दुसरं कोणीच नाही. अरे आपण 10वी जरी चांगले मार्क पडले तरी आपल्याला काय वाटतं की त्याच्याहून जास्त आपण पडले, आपल्याला लगेच अभिमान होतो. आणि अभिमान झाला तर भगवंत आपल्यापाशी 2 मिनिटं सुद्धा येऊ शकत नाही, कारण की देवाला अहंकार आवडत नाही. ती मात्र सुद्धा अहंकार झाला की देव येत नाही, आपल्या जवळ येत नाही. अहंकार लावायचा असेल तर काय करायचं असेल, संतांच्या चरणी जावं लागेल. आणि संतांच्या चरणी गेल्यानंतर काय होईल, संत सहज अहंकार लावतील. आणि संतांच्या चरणी गेल्यानंतर काय करायला लागेल, त्यांची पूजा आराधना. जसं आपण देवाला पूजतो तसं संतांना पूजा लागतं. पण संत कसे असतात, संत सुद्धा ओळखावे लागतात. संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी, संत तोची जाना जगी. जगी दया क्षमा ज्याच्यांगी. संत सुद्धा आताच्या जगात संत राहिले नाही. तसं संत जगात सुद्धा ओळखावे लागतात, कारण ते जगाच्या कल्याणासाठी येतात. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती ती परोपकार आहे. असो ते जगाच्या कल्याणाकरता येतात, आपला अहंकार लावण्याकरता येतात. आपली आणि देवाची गाठ व्हावी, देवाची सहज आपला देव सहज प्राप्त व्हावा, देव काय आहे हे आपल्याला कळावं म्हणून संत आपल्याला भेटतात. असो माझ्या जीवनात गुरुवर्य संतोष बाबा महाबळे, दीपक बाबा पाटील असे गुरु मला प्राप्त झाले. संत श्रीपाद बाबा एक थोर संत, ते संत होऊन गेले. कसे संत होते, अहो ती मात्र सुद्धा त्यांना अहंकार नव्हता. एक साधक सुद्धा गेल्यानंतर
तरी साधक वाटत नव्हता, तर साधकाला मित्रासारखे जपत होते, मित्रासारखं जपत होते, असे माझे संत होते. असो तुकोबरांचं सांगण्याकरता देव म्हणते तू काय एवढी कैची थोडी अभिमान भित्री नाग बोलू. चिंतामणी महाराज म्हणतात की देवा तुमची एवढी कैची थोरी आहे का, तर आम्ही अभिमानामुळे फसलो आहोत. तुम्ही देवासोबत एकत्र भोजन करता, सोबत बसता, देवासोबत गप्पा गोष्टी करता, सतत देवाचं नामस्मरण करता, तुम्हाला संसार खेचत नाही का? आपण जसं संसारात अडकलो तसं संत तुकोबराय अडकले नव्हते. त्यांची एवढी थोरी होती की भगवंत सुद्धा त्यांना भेटण्याकरता येत होते, एवढी त्यांची थोरी होती. असो आणि पुन्हा तुकोबराय म्हणतात की आता काय झाले तर जेवण वाढलेलं खूप वेळ झालाय, अन्न सुद्धा शिळे झाले आहे, तुम्ही काय करा तर तुमच्या देवांना बोलवा आणि अन्न शिळे झालंय ते अभंगात वाढ वेळ झाला शिळे झाला. वाढ वेळ झाला शिळे झाले अन्न, 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 शिळे झाले अन्न. तटस्थी ब्राह्मण पैसलेती, तटस्थी ब्राह्मण पैसलेती, तटस्थी ब्राह्मण पैसलेती, तटस्थी ब्राह्मण पैसलेती. देवा म्हणे तुकया एरवी कैसी तोरे, देवा म्हणे तुकया एवढी कैसी तोरे, देवा म्हणे तुकया एरवी कैसी तोरे, देवा म्हणे तुकया एरवी कैसी तोरे. तटस्थ ब्राह्मण पैसलेती, तटस्थ ब्राह्मण पैसलेती, तटस्थ ब्राह्मण पैसलेती, तटस्थ ब्राह्मण पैसलेती. देव म्हणे तुकया एरवी कैसी तोरे, देवा म्हणे तुकया एवढी कैसी तोरे, देवा म्हणे तुकया एवढी कैसी तोरे, देवा म्हणे तुकया एवढी कैसी तोरे. वाढ वेळ झाला शिळे झाल्यांना तटस्थ ब्राह्मण बसले. तुकोबरा म्हणतात की आता खूप वेळ झाला आहे, अन्न सुद्धा शिळे झाले आहे, तर तुम्ही काय करा तर तुमच्या उपास्य दैवत, तुमच्या आराध्य दैवत गणपती बाप्पा त्यांना घेऊन या. आणि जर घेऊन यायचं असेल तर काय करावं लागेल तर भगवंताचं नामस्मरण करेल. आपण सुद्धा नामस्मरण करूया. सर्वांनी हातवर घ्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, रखुमाई, गोपाल 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 रखुमाई.
कुंडली गौरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ईश्वर महाराज की भगवान कुमारी भगवान कुमारी भगवान कुमारी भगवान कुमारी बघा आता तुम्हाला वाटतं तुमचा बाप्पा बोलवायचा नाही, तुम्हाला तुमचा देव बोलवायचा नाही, कारण तुम्ही नामस्मरणच केलं नाही. असं तिकडे लक्ष द्या, तिकडे नाही. बघा बाप्पांना बोलवण्याकरता आपला अहंकार ते मात्र सुद्धा लागत नाही. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला. जर अहंकार झाला ना तर संतांच्या शरण जा. संतांना शरण गेल्यानंतर संतांच्या संगतीत राहा. संगतीत लागल्यानंतर काय होईल? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत खुलेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी 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 बनेगी. संतांच्या सोबत राहिल्यानंतर आपल्याला अहंकार होत नाही. संत त्यांना आपल्याला त्यांच्यासारखे बनवतात आणि त्यांच्यासारखे बनवल्यानंतर काय होतं? आपल्या साक्षात परब्रह्माची भेट होऊन जाते. तर असो तुकोबा शेवटच्या चरणात काय म्हणतात की तुकाराम म्हणतात चिंतामणी देवा जर तुमच्या आराध्य दैवताने बोलवायचं असेल तर मी बोलवतो तुमच्या पुण्याईमुळे मी तुमच्या देवाला बोलवेल व त्वरित लवकरात लवकर मी त्या बाप्पांना घेऊन येईल. हा झाला अभंगाचा 4था चरण. तुका म्हणे देवा आमुच्या सुकृते. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृत. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते. 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 आणि ना त्वरित मोरयासी. आणि ना त्वरित मोरयासी. आणि ना त्वरित मोरयासी. देवा म्हणे तुकया एवढी कैसी तोरी. 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 आणि ना त्वरित मोरयासी. आणि ना त्वरित मोरयासी.
आणि न करीत मोरयाचे देवा म्हणे तुकया एवढी कैसी थोरी 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 तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते आणि न त्वरित मोरयाचे. तुकाराम महाराज म्हणतात की चिंतामणी महाराज मी तुमच्या पुण्यामुळे तुमच्या बाप्पांना भोजनाकरिता घेऊन येईन. बघा माझ्या अल्पबुद्धीने अल्पशा बुद्धीने माझ्या बुद्धीचा दोष समजून माझ्या तोंडातून जे वेडे वाकडे माझ्या मुखातून जे वेडे वाकडे बोलले असेल बोली गेले वेडी वाकुडे करा क्षमा. बघा जे काही वेडे वाकडे माझ्या मुखातून पडले असेल आपलेच लेख म्हणून मला माफ करा. ज्यांना एक असेल त्यांनी दुसरी समजून माफ करा, ज्यांना दोन असेल त्यांनी तिसरी समजून माफ करा, त्यांना तीन आहे त्यांनी चौथी समजून माफ करा आणि ज्यांना काहीच नाही म्हणजे त्यांनी दत्तक घेतली तरी चालेल पण माफ करा. शांत बसा. असो बघा आम्ही सुद्धा संतांच्या संगतीत आहोत. आम्ही श्री संत ज्ञानेश्वर जीवन मुक्तीधाम या संस्थेत शिकत आहोत. बघा आध्यात्मिक गुरुकुल भगवान महाराज कोकरे आताच ओपन झाले पण अगदी 2 महिन्यात 40 विद्यार्थी झालेत. 40 विद्यार्थी झालेत आणि आमचं सगळं शिक्षण मोफत आहे. सगळं मोफत आहे. आमचं कॉलेज जे आध्यात्मिक शिक्षण आम्हाला नामदेव महाराज कापसे प्रकाश महाराज तांबेडकर हे आम्हाला कराटे शिकवतात आणि नामदेव महाराज कापसे हे आम्हाला भगवद्गीता एखाद्या अभंगाचं निरूपण खूप छान शिकवतात. आणि शैलेश महाराज आमरे हे सुद्धा आम्हाला एव्हरी संडे प्रत्येक रविवार ते आम्हाला सायन्स हा विषय घेतात आणि आम्हाला अगदी मराठीत असो किंवा इंग्लिश मधून असो समजावून सांगतात. त्यांचा माझे भगवान महाराज खोकरे सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. बघा संतांची संगत आपल्याला आध्यात्मिक हा नॉलेज असावाच. तर असो बघा आमच्या गोशाळेत आमच्या संस्थेमध्ये 1100 गायी आहेत आणि त्या 1100 गायीचं सुद्धा पालन भगवान महाराज कोकरेच करतात. तर असं ही थोडक्यात माहिती झाली. असं मी माझ्या अल्पशा बुद्धीने जसा अभंग मला सोडवण्याकरिता जमला तसा मी सोडवण्याचा प्रयत्न केला. बघा तुकोबारांच्या एक एक शब्दावरती आपण बोलू शकतो. एक एक शब्दावरती बोलू शकतो. आपण कोण आहोत त्यांचा अभंग सोडवणारे. आपण कोण आहोत त्यांचा अभंग सोडवणारे. मी फक्त 2 शब्द माझ्या बुद्धीला जसे समजले तसे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असो तिथं एवढं झाल्यानंतर माझी सेवा संपवते. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 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 पुढे पुढे विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय कुंडली कवरधारी विठ्ठल जय जय बोलिले पुढे देवा पुढे करा महाराज महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिना अधिकार करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा करा क्षमा अपराध महाराज तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम तुमचे देखील चरण सारे मनायचे नाही नारायण Bye.
पादयाची सर्वांची सुंदर उच्चेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय नाकाची भावना गौरी कुमरा चंदनाची मूर्ती कुंकुम केशव हिरे जाडीत मुकुट शोभतो वारा रुंदते नुपुरे चरणी गाभिर्या जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवार वंदन वक्र कुंड त्रिनयन दास रामाचा वनपाई सदना संकटची पावावे शिवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना जय देव नवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा श्रीसे कंठी काळा त्रिनेत्री ज्वाला सुंदर मुक्तांती माळा जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती पावर्ती वाळू संपूर्ण गौरा जय देव कर्पूर गौरा भौरा नेने विशाळा आगांगी पार्वती सुमनांच्या मान विभूतीचे उदळण शिंकंठ नीरा ऐका चक्कर शोभे उमा वेळण जय देव जय स्वामी शंकरा आरती वाळू पावर्ती कर्पूर गौरा जय देव देवी दत्त सागर मंथन पैसेले सामाजी अवचित हळहळ सापडले केतू आसुरपर्ण प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकर स्वामी शंकरा आरती वाळू पावर्ती वाळू व्याघ्रांबर परिवार सुंदर मजनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटी देवी जवाचे उच्चारी रघु तिलक रामदास अंतरी जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकर आरती वाळू भागवती वाळू दुर्गम जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझी संसारी अनाथनाथे अंबे करुणा विसारी वारी जन्म मरणा देवारी हरी पडलो आता संकट देवा जय देवी महादेवी महिषासुरमर्दिनी दुर्वर्धेश्वर तारक संजीवनी जय जय त्रिभुवनी भुवनी पाता तुझाई सेनाई चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करता परलो प्रवाही हेतू भक्ता लागे पावस नवदानी जय देवी महादेवी महिषासुरमर्दिनी सर्वतीश्वर वरदे तारक संजीवनी जय जय प्रसन्न वदने प्रसन्न होशी निराशा देशापासून तोडी तोडी गोपाश आंबे दुर्वा तोडी कोरपूर्वी आशा हर हर कल्ली झाला परपंकज रेषा जय देवी